उपवासासाठी रताळे तर आपण बाजारातून आणले तर त्याच पद्धतीने बनवून खातो. पण आज मी वेगळ्या पद्धतीने रताळ्याची रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इथे मी अर्धा किलो असे रताळे घेतले आहेत, साल काढून घेतले आहे, स्वच्छ करून घेते आणि हे आपण आत्ता वाफवून घेणार आहोत त्याचे तुकडे करून. आता मी रताळ्याचे काप बनवून घेतले आहेत, कापून घेतले आहेत आणि आता हे आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. आणि छान अशी आपली ही रताळ्याची रेसिपी स्वादिष्ट अशी होते, खूप छान लागते. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा. मी एका कढईमध्ये गरम पाणी घेतले आहे 1 ग्लासभर आणि त्यात आता ही जाळी ठेवते आणि वरून झाकण ठेवून रताळे मी 5 मिनिट किंवा 7 मिनिट असं वाफवून घेतले आहेत मध्यम ते बारीक आचेवर. चांगले मऊ झाले आहेत हे रताळे. आता एका बाउलमध्ये आपण रताळे घेऊ आणि चांगले मॅश करून घेऊयात काट्याच्या चमच्याने. तुम्ही छोट्या खिसणीने खिसून घेतलेत तरी चालतात, पण असं पण मॅश होतात रताळे. रताळ्यामध्ये थोडंसुद्धा पाणी न टाकता आपण वाफवून घेतले आहेत. अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचे म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण राहत नाही रताळ्यामध्ये. आणि हे चांगलं मॅश करून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे, 1 चमचा अशी साखर टाकली आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात साखर विरघळेपर्यंत. थोडंसं कोमट आहे रताळं आणि आपण हे चांगलं मिक्स करून साखर विरघळली आहे त्यामध्ये. आता मी शाबूची बारीक करून पावडर टाकली आहे 2 चमचे अशी आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आपण साबुदाण्याची पावडरऐवजी तांदळाचे पीठसुद्धा टाकू शकता उपवास नसला तर. आणि उपवास असेल तर साबुदाण्याची पावडर किंवा राजगिऱ्याची पावडरही टाकू शकतो. रताळ्यामध्ये साखर, थोडंसं मीठ आणि शाबूची पावडर टाकली आहे आणि ह्याचा घट्ट गोळा करून आपण लिंबा एवढे गोळे करून घेत आहोत. छान असे आपल्याला साईजने लहान मोठे आवडतील असे करून घ्यायचे गोळे. आणि कढईमध्ये मी मध्यम गॅसवर तूप टाकलं आहे 1 चमचाभर आणि हे थोडंसं चपटं करून कटलेटसारखं आपल्याला ह्या कढईमध्ये टाकायचं आहे. मध्यम गॅस आहे, मध्यम गॅसवरच आपण हे कटलेट भाजून घेणार आहोत. क्रिस्पी असे होतात, खूप छान लागतात, स्वादिष्ट लागतात आणि उपवासासाठी म्हणाल तर पोटभरीचा हा पदार्थ आहे. नक्की बनवून पहा. 2 ते 3 मिनिटांनी आपण हे पलटून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर आहे आणि क्रिस्पी असे लालसर रंगावर आपण कटलेट हे तळून घेतले आहेत. याच पद्धतीने बाकीचे पण कटलेट मी रताळ्याचे तळून घेतले आहेत. तुम्ही शाबूच्या पिठाऐवजी तांदळाचे पीठ पण चालेल उपवास नसेल तर, किंवा राजगिऱ्याचे पीठ किंवा आपलं वरईचे पीठसुद्धा चालेल. खूप छान होतात हे रताळ्याचे कटलेट. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.